नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आवर्जून काढली जाणारी मेहंदी ही नागपंचमीला पहा कशी रंगली माझी. इथे पहा सकाळीच माझी देवपूजा झालेली होती. माझं काम हे सर्व आवरलं होतं. यानंतर मी साडी वगैरे विअर केली आणि मी तेच घरीच नागनरसोबाचं पूजन करणार आहे आणि पहा आजच्या दिवशी आवर्जून आलेली गोकर्णीचे असे फ्लावर्स पाहून मला खूप आनंद झाला. इथे मी प्रसादाची तयारी करते. तर आमच्याकडे पहा नागनरसोबासाठी वस्त्रमाळ, ही गोकर्णीचं फुल आणि प्रसाद असतो. गव्हाचे पीठ, त्यामध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आणि ज्वारीच्या लाह्या असतात आणि दूधही असतं. वारुळाला मी पण आणि शिल्पा पूजा चाललोय करण्यासाठी जाताना हे साहित्य न्यायचं वारुळाला. असतं. आम्ही तर चाललोय. आता मी आणि माझी फ्रेंड शिल्पा निघालो आहोत वारुळाची माझ्या पूजा बरोबर शिल्पा करण्यासाठी. पण आहे, तर माझी आम्हाला एक फ्रेंड. सर्वात मोठं आव्हान तुम्ही होतं की तिला पहिलं पुण्यामध्ये हे इकडून वारुळ चाललोय आता वारुळ कुठे आहे ते शोधायला. शोधायचं. ॲक्चुअली 2 वर्षापूर्वी आम्ही जिथे गेलो होतो, हा तिथं आम्ही गेलो होतो. हा, तर पहा सापडलं. इथे वा, 2-3 ठिकाणी असं आणि आम्हाला आम्हाला वाटलं की वारुळ हे सर्व सापडले. खूप वारुळच आहेत आनंद म्हणून. होतोय. आम्ही खूप आम्ही चालत फिरत गेलो आलोय. त्या ठिकाणी हे पण ते पहा नेहमीच खूप छान वारुळ मोठे नव्हतं. पण मोठे आहेत. इथे दुसरीकडे एक आम्हाला आहे, दिसत होतं हे परत इथे एक वारुळासारखं आहे, बघू काहीसं पहा. शकताय तुम्ही. तुम्हालाही हे वाटतंय बघा ना हे 3 वारुळच सापडले, आहे. 1 पण ते 2 वारुळ आणि नसून हे 3. ॲक्चुअली हे मोठे-मोठे तिथे दगडच तर होते. फायनली पण आम्हाला आम्हाला वारुळ वाटलं की सापडलेला आहे अडचणीत आणि नको आम्हाला जायला. खूप पुढे आनंद होतोय. गेल्यानंतर पहा तर बघूया आम्ही काय बघतोय भेटतंय का. आता. पण ॲक्चुअली हे सगळे दगडच होते. कारण त्या अडचणीत जायला दगडावरती नको गवत म्हणून. नव्हतं उगवलं आणि हा, बाकी आणि सगळीकडे हे पहा, गवत उगवलं होतं. त्यामुळे हे सगळी अशा हिरवीट प्रकारचे झाली दगड होती आहेत आणि पहा. ह्याला आम्ही फसलो अक्षरशः आम्ही आहे. या दगडांनाच वारुळ फायनली हे म्हणून वारुळ फसलो होतो नाहीये. आणि आम्ही तर आम्ही खूप खूप खुश फसलो आहे. झालो ही होतो दगड त्या आहेत त्यालाच दगडालाच लांबून वारुळ असं वाटतं की हे समजून. वारुळ. फसलोच खरं तर. पहा अगदी वारुळासारखं दिसतंय ना हे दगड. तर वारुळ आहे का? यानंतर या मावशी वगैरे इथं पहा हा भात आहे आणि खूप अगदी छान वास खूप येतोय भाताचा ह्या. सुवासिक सुगंध येत होता या भाताचा. इंद्रायणी असेल मे बी. तर आम्ही त्या मावशींना वगैरे विचारत होतो, मावशी वारुळ वगैरे मावशी आहे का इथं इथे आम्ही कुठे. आलोय तर इथं. मावशी खुरपायला आल्या होत्या मावशींना पहा विचारतोय सगळं वारुळ कुठे आहे, पद्धतीचा आम्हाला वारुळ सापडत हिरवागार नाहीये. मस्त असा मावशी बघा भात. किती छान भात शेती हिरव्यागार तर ॲटलीस्ट भातामध्ये आम्हाला खुरपत पाहायला बसलत. मिळाली मावशी पहा. कुठे आहे वारुळ? वारुळ तर नाहीच सापडलं पण. आणि त्या मावशींनी सांगितलं पहा इथं नाही आहे वारुळ, पण तुम्ही काही अडचणीत वगैरे सिंपल जाऊ आम्ही नका. आपली देवीची पूजा तर केलेली इथे आहे. येता येताच आम्हाला हे देवीचं मंदिर लागलं. तर आम्ही इथेच देवीची पूजा करून मग आम्ही घराची पाठ धरली. कारण 1.5 तास आम्ही फिरलो पण आम्हाला काही वारुळ सापडलं नाही. देवीची पूजा करून झाली आमची. इथेच आम्ही नैवेद्य प्रसाद वगैरे दाखवला. हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली, उदबत्ती लावली आणि घराकडे परतलो. परत येताना आम्हाला आंटी आणि आजी आल्या होत्या. तर ह्या आंटी बंगालच्या आहेत बरं का. बघा माझी आणि शिवांची मेहंदी कशी राहिली. त्यानंतर शिवांशनी पूजा केली, शंख वगैरे वाजवला. घरीच आम्ही अशी तांदळाची प्रतिकृती केली. हे सर्व शिवांशने केलं बरं का. तर इथेच हा मिनी ब्लॉग एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.